अमेरिकेने रशियन झेंड्याचा तेल टँकर मॅरिनेरावर केला कब्जा. अमेरिकेच्या नौदलाने उत्तर अटलांटिक महासागरात एक रशियन झेंड्याचा तेल टँकर मॅरिनेरा नावाचा जहाजावर कब्जा केला. हे ऑपरेशन आंदोलन, शोध आणि तणावपूर्ण समुद्रातील कारवाईनंतर यशस्वी झाले. जहाजाचे मूळ नाव बेला-1 होते आणि ते व्हेनेझुएला आणि इतर देशांशी संबंधित तेल वाहतुकीसाठी वापरले जात होते, म्हणून अमेरिकेने 2024 मध्येच निर्बंध लादले होते. जहाजाने अमेरिकेच्या समुद्री नाकाबंदी टाळण्यासाठी आपली दिशा बदलली आणि रशियन झेंड्याखाली नावे बदलून मॅरिनेरा घोषित केले. तणावाची मागील पार्श्वभूमी: अमेरिका व्हेनेझुएलावर कडक निर्बंध लादून आहे आणि तेलाच्या अवैध वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. मॅरिनेरा जहाजाने आधीही अमेरिकेच्या तटरक्षक दलांना बोर्डिंगपासून वंचित ठेवले आणि आपला पाठ लपवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचे अमेरिकेच्या नौदलाने आणि कोस्ट गार्डने 2 आठवड्यांपेक्षा जास्त पाठपुरावा करून पकडले. कायदेशीर व राजनैतिक वाद: रशियाने हे कब्जे आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे आणि आपल्या नौदलाचे अधिकार लक्षात घेण्याची मागणी केली आहे. मॉस्कोने अमेरिकेला जहाजावर झालेल्या कारवाईत रूसी नागरिकांबरोबर मानवी आणि सभ्य वागणूक ठेवण्याची मागणी केली आहे. अमेरिका मात्र ते जहाज आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर व्यापारात भाग घेत असल्याचा आरोप करत आहे आणि आपली नाकाबंदी अंमलात ठेवण्याचा दावा करते. जागतिक परिणाम: ही कारवाई अमेरिका व रशिया यांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण करते, विशिष्टतः ऊर्जा, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणांबद्दल. ब्रिटन आणि अन्य काही देशांनी अमेरिका यांचे समर्थन किंवा निगराणी सहाय्य पुरवले आहे, ज्यामुळे या घटनेचे व्यापक राजनैतिक परिणाम होऊ शकतात. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.